एका पार्कमधल्या बेंचवर एक तरुणी बसली होती. ती खूप रागात दिसत होती. शेजारीच एक आजोबा बसलेले होते. तिच्या चेहऱ्यावरचा राग बघून आजोबांनी हळूच प्रश्न केला, काय झालं बेटा, तू खूप रागात दिसतेस, कोणासोबत भांडण झालं का? सुरुवातीला त्या तरुणीला त्या आजोबांचा राग आला. थोडीशी झटक्यातच म्हणाली, काही नाही. पण आजोबांना काही तिचा राग आला नाही. ते पुन्हा म्हणाले, हे बघ बेटा, तू माझ्या मुलीसारखी आहेस. तुझ्याकडे बघून आज मला माझ्या मुलीची आठवण आली आणि तुझ्यामध्ये मला माझी मुलगी दिसते. मला तुझ्या रागाचं कारण जाणून घ्यावंसं वाटते. आता ती मुलगी थोडीशी रडवेली झाली. डोळ्यातून अश्रू गाळत गाळत तिने तिच्या नवऱ्याच्या चुका सांगायला सुरुवात केली. आजोबांनी सुद्धा तिचं म्हणणं सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं. तिचं बोलून झालं की आजोबा म्हणाले, बाळा, मी तुला काही प्रश्न विचारतो. अर्थातच तुझी हरकत नसेल तर. त्या तरुण मुलीला थोडा वेळ काही समजतच नव्हतं, पण तिने प्रश्न विचारायला होकार दिला. आजोबांनी थोडंसं स्मित हास्य केलं. आता आजोबा बोलू लागले. आजोबांचा पहिला प्रश्न, बेटा, तू मला सांगशील का की तुमच्या घरचा नोकर कोण आहे? मुलगी थोडी चकित झाली आणि म्हणाली, म्हणजे काय? आजोबा म्हणाले, म्हणजे बाळा, तुमच्या घरी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची काळजी घेऊन त्या सगळ्या वस्तू बाहेरून घेऊन येण्याचं काम कोण करतं? मुलगी म्हणाली, माझे पती. आजोबांचा दुसरा प्रश्न, तुमच्या खाण्यापिण्याचा आणि कपड्या लत्त्यांचा खर्च किंवा जिम्मेदारी कोण उचलतं? मुलगी म्हणाली, माझा नवरा. आजोबांनी तिसरा प्रश्न केला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरासाठी लागणाऱ्या काही रुपयांसाठी बाहेरच्या लोकांचं किंवा ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांचं ओनं दुनं कोण ऐकून घेतं? मुलगी म्हणाली, माझा नवरा. आजोबांचा चौथा प्रश्न, घरात काही अडचण किंवा कोणतं दुःख असेल तर त्यात तुला साथ कोण देतं? मुलगी म्हणाली, अर्थातच माझा नवरा. आजोबांनी पुन्हा पाचवा प्रश्न केला, तुम्हा लोकांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी आपले सगळे आप्तस्वकीय सोडून, एवढेच काय तर मग स्वतःचे आई वडील सुद्धा सोडून वाटेल त्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी कोण तयार झालं? मुलगी म्हणाली, माझा नवरा. आजोबांचा सहावा प्रश्न, घरचे लाईट बिल, घराची दुरुस्ती, घरातल्या सुखसुविधा, दवाखाना, किराणा, मनोरंजन, बँक बॅलेन्स, विमा, औषधं, मुलांच्या शाळा, शेजाऱ्यांच्या जिम्मेदाऱ्या, ऑफिस आणि खूप साऱ्या जिम्मेदाऱ्या डोक्यावर घेऊन कोण जगतं? मुलगी म्हणाली, माझा नवरा. आता आजोबांनी सातवा प्रश्न केला, यातून एखाद्या वेळेस तू आजारी पडलीस तेव्हा तुझी सेवा कोण करतं? मुलगी म्हणाली, माझा नवरा. आजोबांनी सातवा प्रश्न केला, आता मला सांग बाळा, तुझे पती इतकं काम करतात, सगळ्यांची काळजी घेतात, त्याचे पैसे त्यांनी तुझ्याकडे मागितले का? मुलगी म्हणाली, कधीच नाही. यावर आजोबा म्हणाले, बेटा, नवऱ्याच्या चुका तर तुला दिसल्या, पण मग त्यातले एवढे चांगले गुण सुद्धा तुला दिसायला पाहिजेत ना. बेटा, तुला माझ्या बोलण्याचा राग नको येऊ देऊस, पण मी जे बोलतोय त्या गोष्टी लक्षात घे, म्हणजे तुझं वैवाहिक आयुष्य तुला चांगलं जगता येईल. जो माणूस एवढ्या जिम्मेदाऱ्या पार पाडतो, एवढी सगळी काळजी घेतो सगळ्यांची, त्याने एखाद्या वेळेस रागावून हक्काच्या लोकाला काही बोललं तर त्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नये. एका स्त्रीसाठी पती किती महत्त्वाचा आहे हे समजून घेतलंच पाहिजे. बेटा, तू मान्य कर किंवा नको करू, जेव्हा तुम्ही दुःखी असताना तेव्हा तो तुम्हाला एकटं सोडत नाही. स्वतःचं दुःख मात्र मनातच ठेवतो, तुम्हाला सांगत नाही, कारण तुम्हाला त्याला दुःखी होऊ द्यायचं नसतं. दिवसभराची दगदग करून त्याला सुद्धा कंटाळा येत असतो, तेव्हा तो घरी येऊन काही वेळ शांततेत घालवण्याचा प्रयत्न करतो. बाहेरचे व्याप तो घरी येऊन विसरण्याचा प्रयत्न करतो. छोट्या छोट्या गोष्टींवर तो तुमच्याशी भांडत असला तरी किंवा तुम्हाला दोन गोष्टी तो बोलत असला तरी बाहेरच्या कुणाला तो तुमच्याबद्दल एक शब्दसुद्धा बोलू देत नसतो. एक गोष्ट लक्षात घे बाळा, आपला नवराच आपल्या कोणत्याही कामाला पडतो, बाहेरची लोक फक्त सल्ला देतात. मला वाटतं पती म्हणजे तुम्हा स्त्रियांना ईश्वराने दिलेली सगळ्यात महत्त्वपूर्ण भेट आहे. त्याचं महत्त्व तुम्ही जाणून घेतलंच पाहिजे, त्याची देखभालसुद्धा करायलाच पाहिजे आणि त्याला सन्मानानं वागवलं पाहिजे. भलेही उडत असतील घरात खटके, थोडेफार जास्त गांभीर्याने या गोष्टी घ्यायच्या नसतात. एक चांगला जोडीदार बनून आयुष्याच्या पावला गणित त्याला साथ तुम्ही द्यायलाच पाहिजे. त्यावर मुलगी म्हणाली, बाबा, मी चुकले. तुमच्या बोलण्याचा मला अजिबात राग आला नाही, तर त्यातून मी खूप मोठी गोष्ट शिकले. मला माफ करा आणि मी सुद्धा घरी जाऊन माझ्या पतीची माफी मागेन. यावरून असं लक्षात येतं
की छोट्या छोट्या चुकांचा राग धरून बसण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला सुद्धा समजून घेतलं पाहिजे. अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.